नमस्कार, पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपीमध्ये. आणि हॉटेलसारखं चिकन मसाला आता बनवा घरीच, आणि ते पण कसं एकदम मसालेदार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला टाईम न घालवता जाऊया रेसिपीकडे. सर्वात पहिला मी इकडे काश्मीरी लाल मिर्च आणलेली आहे, ती आपण आता पाण्यामध्ये भिजवून घेतोय. तर काश्मीरी लाल मिर्च आपल्याला 5 ते 6 मिरच्या घ्यायच्या आहेत. पाण्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 मिनिटं चांगल्या भिजवत ठेवायच्यात. इकडे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेतोय. सगळ्यात पहिला घरचा मसाला टाकलेला आहे. 2 चमचे इकडे मी लाल मसाला घेतलेला आहे. थोडीशी हळद घेणार आहे आणि थोडंसं मीठ टाकून, आणि त्याच्यावर जी लाल मिरची पावडर असते ती लाल मिरची पावडर आपण टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तर हा लाल मिरची पावडर सुद्धा मी इकडे टाकून घेतोय. आता आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याला अर्धा तासासाठी साईडला ठेवून देऊया, आणि आपण आता चांगले मसाले रेडी करून घेऊया. टॉमॅटो, मिरच्या सगळं आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. तर इकडे मी कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यावर मी तेल टाकतोय. 3 ते 4 चमचे तेल होईल त्या अंदाजाने मी इकडे तेल घेतोय. आता तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये सगळ्यात पहिला धने टाकणार आहोत. तिकडे मी धने डाल घेतलेले आहेत, धना टाकतोय मी इकडे. धने टाकून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर लसूण टाकायचा आहे. त्याच्यानंतर ज्या लाल मिरच्या आपण भिजवत ठेवल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला आता याच्यावर टाकायच्या. आणि मिरची टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे तेल जास्त उडते, तर थोडंसं काळजीपूर्वक मिरच्या टाका. इकडे मी 2 टोमॅटो कापून घेतलेले आहेत, ते टोमॅटोसुद्धा मी इकडे टाकून घेतोय. आता याला चांगलं आपण परतून घेऊया तेलावर. तेलावर चांगलं टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला हे असं चांगलं परतत राहायचं आहे. आणि नंतर आपल्याला मिक्सरला याला चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर चांगला टोमॅटो कमीत कमी 7 ते 8 मिनटं चांगलं शिजवून घ्या. आता इकडे हे शिजवून झालेलं आहे चांगलं. आता आपण याला काढून चांगलं मिक्सरच्या भांड्यात घेऊन याची पेस्ट बनवूया. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मसाला, आणि याची पेस्ट बनवून नंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण याची पूर्ण पेस्ट करून घेऊया. तर इकडे पेस्ट रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकतात. मी तुम्हाला चांगलं चमच्याने एकदम दाखवतो पेस्ट कशी रेडी झालेली आहे पूर्ण. आणि तुम्ही बघू शकता छान कलरसुद्धा आलेला आहे आणि पेस्ट रेडी आहे. तर चला मित्रांनो, आता आपण एक वाटण बनवायचं, आपल्याला ते वाटण बनवून घेऊया. तिकडे मी मिरची आणि लसूण वाटून घेतोय चांगलं. आपलं मिरचीचं वाटणसुद्धा इकडे रेडी झालेलं आहे. छान तुम्ही बघू शकतात वाटण पूर्ण रेडी आहे. आता पुन्हा आपण कढई गरम करत ठेवलेली आहे, आणि ही तीच कढई आहे ज्याच्यामध्ये आपण मसाला बनवला होता. याच्यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करतो आहे. 3 ते 4 चमचे तेल अजून आपण ॲड करूया याच्यामध्ये. ऑलरेडी त्याच्यामध्ये थोडंसं तेल होतं. आता आपण जे वाटण केलेलं आहे मिरची आणि लसूणचं, ते सर्वात पहिलं आपण फोडणीवर टाकणार आहोत. आता याला चांगलं आपण परतून घेणार आहोत. जोपर्यंत लसूणला चांगला लालसर कलर येत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये अजून काही ॲड नाही करणार आहोत. तर आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये मी एक मोठा कांदा घेतला होता, तो चांगला बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत. थोडासा चांगला कलर येऊ द्या पहिला लसूणला, त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. तर आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. मी इकडे एक पूर्ण चांगला कांदा चिरून घेतला आहे बारीक, तो आपण घातलेला आहे याच्यामध्ये. आता याला चांगलं परतत राहा. कांद्याला सुद्धा जेवढा चांगला कलर येईल तेवढी टेस्ट चांगली येईल, म्हणून कांद्याला सुद्धा आपल्याला चांगलं असं लालसर कलर येईपर्यंत चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे.
कांद्याला सुद्धा छान कलर आलेला आहे. आता आपण जी पेस्ट बनवली आहे ती पेस्ट आपण इकडे टाकून घेऊया. तर पेस्ट मी पूर्ण टाकतोय. जी थोडीफार पेस्ट त्या भांड्यामध्ये राहील त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून ती पेस्ट चांगली अशी मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात भांड्यामध्ये थोडीशी पेस्ट उरलेली आहे. त्याच्यात आपण पाणी घालून नंतर पाणी याच्यामध्ये टाकूया. त्याच्या पहिला आपण याला चांगलं परतून घेऊया, नाहीतर मसाला अजून थोड्या वेळ तेलावर राहील तर मग तो खालती पूर्ण चिटकून जाईल. त्याच्यामुळे आपण त्याला चांगलं असं परतून घ्या. पूर्ण छान मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता पाणी घालूया. पाणी म्हणजे आपण जी पेस्ट आहे ना त्याच्यामध्ये जे पाणी आपण मिक्स केलेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकून घालू. हे टाकून झाल्यानंतर आपल्याला परत चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाल्याला चांगला उकळ आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये चिकन घालूया. ते चिकन आहे जे आपण चांगलं अर्धा तासासाठी साईडला ठेवून दिलं होतं ते आपण चिकन आता याच्यामध्ये पूर्ण घालून घेऊया आणि याला चांगलं परतून घेऊया. आपल्याला हळूहळू परतायचं आहे, कारण काय त्याच्यामध्ये ऑलरेडी मसाला आहे ना तो बाहेर उडू शकतो, म्हणून आपण एकदम हळूहळू याला चांगलं परतून घेऊया. आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला वाफेवर कमीत कमी 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला असं चांगलं शिजवत ठेवायचं याला. तर आपण आता असंच राहून देऊया थोड्या वेळ. याच्यानंतर परत आपण 10 मिनिटांनी येऊन परतून घेऊया. तर तुम्ही बघू शकतात आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि छानपैकी असं सगळं जे पाणी होतं ते चांगलं सुकलेलं आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे चिकनला. तर आपण आता एकदा हे चांगलं परतून घेऊया. आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, पण आपण आता हे वाफेवर कमीत कमी अजून 10 मिनिटासाठी ठेवूया. त्याच्यावर झाकण ठेवून देऊ आपण आता. तर 10 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही आता बघू शकतात जी आपण पेस्ट बनवली होती ती छान त्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि तुम्हाला आता मी दाखवतो. एकदम कलरसुद्धा छान आलेला आहे चिकनचा, तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं आहे तुम्हाला माहीत आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ जेवढी जास्त शेअर करता येईल ती शेअर करा. आणि तुम्ही बघू शकता चिकनचा लेग पीस पण एकदम छान शिजलेला आहे, कलरसुद्धा मस्त आलेला आहे. शिजलेलं नाही आहे अजून, आपण आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. तर मी जे चिकन ज्या टोपामध्ये कालवलं होतं त्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे जो मसाला उरला होता तो पण मसाला आता त्याच्यात छानपैकी पाण्यासोबत जाईल. आता पाणी घातलं आहे आपण. आता चिकन आपण एकदा परतून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवून 20 मिनिटासाठी भाजीला शिजत ठेवूया. गॅस स्लो करा आणि 20 मिनिटं टाईम लावा आणि चांगलं शिजू द्या. त्यानंतर आपली रेसिपी रेडी झालेली असेल. तर मित्रांनो, भेटूया आता 20 मिनिटानंतर. तर मित्रांनो, 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपली रेसिपी इकडे रेडी झालेली आहे. आपलं चिकन मसाला इकडे रेडी झालेला आहे मित्रांनो. एकदम हॉटेलसारखी चव आणि हॉटेलसारखा कलर. आता याच्यावर मी मस्त कोथिंबीर अशी कटिंग करून घेतली होती आणि ती छान डेकोरेटसाठी आता आपण वरतून टाकून घेतलेली आहे. आणि आता आपण याला मस्तपैकी ट्राय करणार आहोत. तर इकडे मी राईस घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे आणि मस्त चिकनचा लेग पीस घेतलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला आवडली असेलच. आता मी तुम्हाला चव कशी आहे ते पण सांगतो. तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला दाखवतो, चिकनसुद्धा एकदम छान शिजलेलं आहे. मस्त मी असा राईस घेतलेला आहे इकडे आणि आता तुम्हाला दाखवतो मी लेग पीस तोडून. तर तुम्ही बघू शकता चिकन एकदम पूर्ण शिजलेलं आहे मस्त. तर आपण आता याला ट्राय करूया कशी टेस्ट आहे याची. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.